बिहार या मूळ गावी दोन भाऊ बेरोजगार. ठाणे ते उत्तर प्रदेश संसाराचा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या एकट्याच्याच खांद्यावर. आर्थिक चणचण आणि त्यामुळेच पत्नीशी नेहमीच होणारी भांडणं. अखेर या सगळ्यांना कंटाळून मुंबईतील हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य साक्षीदार सुंदर सिंग बलवंतनं गळफास लावून आत्महत्या केली. आणि एकच खळबळ माजली. आत्महत्येच्या 3 दिवसानंतर ही घटना उजेडात आली आहे. त्याने स्वतःहून आत्महत्या केली की त्याला आत्महत्येस कोणी प्रवृत्त केलंय हाच तपासाचा भाग आहे. किडनी रॅकेटचा मुख्य साक्षीदार गतप्राण. गळफास लावून सुंदर सिंग बलवंतची आत्महत्या. हिरानंदानी किडनी रॅकेटमध्ये दिली होती साक्ष. साक्षीच्या आधारे 14 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. साक्ष दिल्यानंतर आयुष्याची फरफट. हा फोटो आहे सुंदर सिंग बलवंतचा. तो आता या जगात नाहीये. 3 दिवसापूर्वीच त्याने आत्महत्या केली आहे. मंगळवारी त्याच्या आत्महत्येचा उलगडा झालाय. शेजाऱ्यांना जेव्हा त्याच्या घरात पुसल्याचा वास येऊ लागला तेव्हा त्यांनी दरवाजा तोडला आणि आतील नजारा पाहून पायाखालची बाळू सरकली. सामने वाला रूम है वो बास एकदम घर के सामने ही आने लगा और फिर एकदम बहुत बास बढ़ गया ना, तो हम लोग को लगा क्या पहले दिन तो एकदम कम था तो लगा चूहा वगैरह है, फिर बाद में ज़्यादा बास बढ़ गया ना, तो भाई ने दरवाज़ा खोल के देखा तो खून दिखा हम लोग को. फिर तुरंत रूम मालिक को फ़ोन किया, अमृत को. उसने बोला कि हाँ कुछ तो मैटर हुआ रहेगा, मैं पुलिस को लेके आता हूँ. तो बास आना शुरू हुआ, यानी ऐसे कुछ झगड़े का तो पता नहीं चला. 3-4 दिन से बास बहुत आ रही थी, तो देख रही थी मैं, दरवाज़ा भी ठोका, आवाज़ नहीं आई. फिर हम लोग को लगा कुछ वो चूहा हुआ मरा होएगा, लेकिन फिर एकदम ही बास बढ़ते गई और ज़्यादा बढ़ते गई. तो फिर कल लड़के ने आके वो लकड़ी से दरवाज़ा ऐसा ढकेला, देखा तो फिर खून था उसमें. शेजाऱ्यांनी तातडीनं पोलिसांना पाचारण केलं. दिव्यातील याच ओमसाई माऊली अपार्टमेंटच्या 3ऱ्या माळ्यावर सुंदर सिंग राहत होता. मृतक सुंदर सिंग हा पवईतल्या हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटचा मुख्य साक्षीदार होता. त्यामुळे ही आत्महत्या आहे की आत्महत्येस त्याला कोणी प्रवृत्त केलंय असा सवाल निर्माण झालाय. त्याच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. एकदम म्हणजे माणुसकीच्या नात्यानं खूप चांगला होता, पण अचानक असं का केलं काय माहिती आहे. कारण सगळे अपघात झाला म्हणजे अचानक झाले. त्याला कसलं प्रेशर आलं होतं, मानसिक प्रेशर होतं की आर्थिक टेन्शन होतं, काहीच माहिती नाही. आर्थिक थोडंसं टेन्शन होतं त्याला. आर्थिक गोष्टी थोड्याशा त्याच्या वीक होत्या त्याच्या, कारण त्याचा जो इन्कम सोर्सेस वीक होता, त्याच्यामुळे थोडंसं त्याला आर्थिक प्रेशर येत होतं. कारण कमाई त्याची जी होती ती तुटपुंजी होती. 2.5 वर्षापूर्वी सुंदर सिंग बलवंत हा आपल्या पत्नीसह युपी वरून त्याच्या मित्राकडे दिव्याला राहायला आला होता. वर्षभरापूर्वी मित्राला मुंबईत घर मिळालं. तो मुंबईत निघून गेला आणि दिव्याच्या घरात मृत सुंदर सिंग आणि त्याची पत्नी राहू लागली. मात्र बेरोजगारीनं बेजार झालेल्या सुंदर सिंगला घर चालवणं जमत नव्हतं. त्याला गावालाही पैसे पाठवण्यासाठी घरचे दबाव टाकायचे. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याने पावभाजीची गाडी टाकली, पण पैसा काही पुरत नव्हता. हेच कारण होतं की त्याची पत्नीशी वारंवार खटके उडू लागले. तारीख 2 जानेवारी 2018, वेळ संध्याकाळी 8 वाजता. ठिकाण दिवा, ठाणे. मृत सुंदर सिंग आणि त्याची पत्नी यांच्यात भांडणं जुंपली. राग अनावर झाल्यानं पत्नी माहेरी निघून गेली. समस्या सुटत नाहीत, उलट वाढतच चालल्यानं नैराश्य आलेल्या सुंदर सिंगनं अखेर गळफास लावला आणि आपल्याच राहत्या घरात आत्महत्या केली. पवई येथील हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटचा महत्त्वाचा साक्षीदार जो सुंदर सिंग या ठिकाणी राहत होता. दिवा या ठिकाणी तो राहत होता. ओम साई माऊली अपार्टमेंटमध्ये या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षापासून सुंदर सिंग हा जो या ठिकाणी राहत होता, त्यांनी स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन जे ते आत्महत्या केल्याचं चित्र समोर आलेलं आहे. याबाबत पोलिसांनी, मुंब्रा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पत्नी माहेरी निघून गेल्यानं तो घरी एकटाच होता. मात्र आतून कडी लावल्यानं 3 दिवसानंतर आत्महत्या केल्याचा उलगडा शेजाऱ्यांमुळे झाला. ते आणि ते नितेश पंत असे पोलिसांकडे गेले. पोलिसांना बोलवलं, असाचा घरातनं वास होतो. आल्यानंतर दरवाजा तोडून आत पाहिलं असतं तर फॅनच्या हुकाला एक गळफास घेतलेलं एक इसम मिळून, त्याचं नाव सुरेंद्र सिंग बलवंत सिंग असे आहे.
ही बॉडी डिकम्पोज झालेली होती. त्याचं कारण आत्ता तर नक्की सांगता नाही, पण आजूबाजूला चौकशी केली तर त्यांची नवरा बायकोंची भांडणं झालेली होती अशी माहिती आहे. हिरानंदानी किडनी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मृत सुंदर सिंगचा महत्वाचा रोल होता. या प्रकरणात तब्बल 5 डॉक्टर, रुग्णालयाचा सीईओ आणि कर्मचारी अशा 14 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यावेळी सुंदर सिंगनं त्याची किडनी काढल्याचा दावा करून हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. आता मुंब्रा पोलिसांनी आत्महत्येची नोंद करत या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलाय. तपासा अंती काय निष्पन्न होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. गणेश थोरात, TV9 मराठी, मुंबई.